नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी आले आहे तुळशीबागेमध्ये. कशासाठी हे तर तुम्ही बघितलंच आहे. पण आज मी काय-काय शॉपिंग केली हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रेडी वगैरे होऊन मी आले मस्त जशी तुळशीबागेमध्ये. तर आता सर्वच मराठी सणांना सुरुवात झालेली आहे आपल्याला माहिती आहे. त्यापैकीच एक म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आणि त्यासाठीच काही शॉपिंग करून यावं म्हटलं. तर सर्वात आधी मी बघितला बाळकृष्ण. खूप शॉप मी फिरले, पण जसा मला पाहिजे होता तसा बाळकृष्ण मला एका शॉपवरती मिळाला आणि तो मी घेऊन टाकला. आपण जो बाळकृष्ण घेतला आहे ना, त्याचेच ड्रेस आणि दागिने वगैरे घेण्यासाठी मी गेले होते अनुराग शॉप येथे आणि ज्या गोष्टी मला पाहिजे होत्या त्या सर्व मला तिथे भेटल्याही. खूपच गर्दी तुळशीबागेमध्ये आहे. कारण आता गणपती, गौरी सर्वच जवळ आलंय, तर खरेदी करण्यासाठी खूप गर्दी तिथे आहे. त्यानंतर पाट आणि चौरंगावरचे आसन तिथे होते. तर एका शॉपमध्ये गेले, तिथे एक घेतला आणि दुसऱ्या शॉपमध्ये खूपच छान दिसले, तिथे 1-2 आसन मी घेतले. त्यानंतर मला बघायचा होता झुला. त्यासाठी आम्ही 2 ते 3 तास फिरलो. पण एकाही शॉपमध्ये मला जसा पाहिजे होता तसा झुला भेटत नव्हता. त्यानंतर फायनली एका शॉपमध्ये मला झुला भेटला आणि तो कुठला आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. तर त्या झुल्यासाठी फिरून-फिरून मी तर दमून गेले होते. नंतर यांना एक कॉल आला होता. तिथेच 5-10 मिनिटं थांबलो तर थोडंसं बरं वाटलं. नंतर मंडईमध्ये आलो. तिथे ताज्या व्हेजिटेबल्स आणि फ्रूट वगैरे भेटतात तेही मी आणले. कारण एवढ्या दुरून जर आलो आहोत तर काहीतरी फायदाही झाला पाहिजे. नंतर घरी गेले आणि ड्रेस वगैरे चेंज केला कारण कम्फर्ट इज इम्पॉर्टंट. खूपच उशीर झाला होता. सकाळी इडलीचं बॅटर भिजू घालून ठेवलेलं होतं, तर आज इडली आणि पोळवलेलं ताकच बनवलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.